बोंधूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सध्या SIT मार्फत तपास सुरू आहे. मात्र या तपासाबाबत अनेक लोकांकडून शंका घेतली जाते. तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आपल्यासोबत वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यासोबतच अहिल्यानगरचे अंधश्रद्धा निर्मूलनचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बाबासाहेब, आपण वरिष्ठ अधिकारी राहिलेला आहात, ACP राहिलेला आहात, क्राईम ब्रांचमध्ये आपण काम केलेलं आहे. असं काय नेमकं घडतंय की आपल्याला असं वाटतंय SIT तपास बरोबर करत नाही? आता हा जे भोंदू बाबा, त्याला बाबा म्हणता येणार नाही. आता हा याच्यामध्ये एक एक गुन्हे दाखल होतात आणि तपास SITकडे दिलेला आहे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु याच्यातला एक FIR आमच्या पाहण्यात आला, वाचण्यात आला. बाकी तर FIR मी पाहिले नाही. पण पहिलाच FIR हा साधा पोलीस कॉन्स्टेबलने घेतलेला आहे, लेडीज पोलीस कॉन्स्टेबलने. ते हरकत नाही, कोणी घेतला तरी चालतो. परंतु FIRमध्ये जो 4 पाने आणि एका बाईचा जबाब 4 पाने तुम्ही लिहिला. ती पुढं कॉलेजला शिकत होती, काय करत होती, त्याचा साखरपुडा केव्हा झाला, त्याचा अमुक केव्हा झालं, ह्या सर्व गोष्टी आला तर एखादा साधा कुठलेही वकील पहिल्या 2 पानावर त्याला घाम फुटतील, उलटे सुलटे डिस्क्रिमिनेशन, फरक याच्यामध्ये काय काय होऊ शकतं. त्यामुळं फिर्याद कशी पाहिजे, फिर्याद सुटसुटीत पाहिजे. कधी, केव्हा, कुठे, कोणी, का, ह्या 5 ते 6 गोष्टी जर FIRमध्ये आल्या तर तो परफेक्ट FIR होतो. आणि या FIRमध्ये आरोपीच्या वकिलाला काहीच त्याचं नुक्स काढता येत नाहीत. तर या दृष्टीने व्हायला पाहिजे होती. दुसरी गोष्ट आमची अशी आहे, काही एवढी गोष्ट एवढं भयानक राजकीय लोकांचे नाव येतात, मोठमोठ्या अधिकाऱ्याचे नावं येतात. असे जेव्हा तपास SIT करते तेव्हाच आमची अशी म्हणजे विनंती आहे, कळकळीची मागणी आहे का या SITवर ज्युडिशरी नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या हायकोर्ट किंवा सेशन कोर्टच्या जजचं त्याच्यावर नियंत्रण पाहिजे आणि त्याच्या अंडर SITने तपास केला पाहिजे. आणि वेळोवेळी तपासामध्ये काय काय डेव्हलपमेंट, काय तपास होतो हे त्यांनी संबंधित कोर्टाला रिपोर्ट केला पाहिजे, तर तो तपास योग्य मार्गाने कळेल. आता आपल्याकडून बऱ्याच लोकांना कळतं का काही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे यांच्या अगोदरची माहिती जाती, ही कशी जाती, आणि ही जर माहिती जात असेल तर SIT काय करते. दुसरी गोष्ट, आत्ता पेपरला बातमी वाचली का त्यांच्या मिसेसला अटक करायची. अटक करायच्या अगोदर बातमी अगोदरच समजते आणि फरार होऊन जाते. ह्या बी गोष्टी याच्यामध्ये म्हणून SITवर आम्हाला शंका वाटते. पण लूप होल्स आहेत या संपूर्ण तपासात असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता ह्या स्टेजला तर तपास चालू असल्यामुळं जास्त बोलता येणार नाही. तपासाअंती जे चार्जशीट ते हजर करतील, एक चार्जशीट ज्यावेळेस कोर्टात येईल त्यावेळेस त्याच्या कॉपी सर्वांना मिळतात. त्या चार्जशीटमध्ये पाहून सांगता येईल का यांनी काय करायला पाहिजे होतं, काय केलं नाही. पण आत्ता त्यांनी घेताना जबाब जेवढा त्याचा रोल आहे त्याच्यामध्ये तेवढाच रोल घेतला पाहिजे. नाहीतर जनरली असं असतं का FIR जशी होती तसे 99% आमचे पोलीस स्टेशन FIRचीच कॉपी त्याच्या जबाबामध्ये नोंदली जाते. त्याला हायकोर्ट जज रिट पिटिशन झालं होतं गेल्या वर्षी, रिट पिटिशन नंबर 1 मुंबई हायकोर्ट सोमोटिव्ह 1/25. त्यात हायकोर्टाने खूप म्हणजे ताशेरे वाढलेले आहेत का जबाब हे कॉपी प्रिंट असतात, सर्वांचे सारखेच जबाब असतात. हे SITने करू नये. ज्या FIR प्रमाणे जबाब घ्यायची गरज नाही, FIR वेगळा असतो. त्या FIR बरोबर त्याचं काय कनेक्शन आहे, किती त्याचा रोल आहे त्या तपासामध्ये, तेवढाच त्या जबाबमध्ये आले पाहिजे. आता मला समजले का अमुक झालं तमुक झालं, याची ह्या अवांतर गोष्टी येऊ नये, मग तो तपास चांगला होईल असं मला वाटतं. याच्यामध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित केला जातोय की जे व्हिडिओ या केसमध्ये व्हायरल झाले त्या व्हिडिओचा फायदा हा आरोपीला होऊ शकतो, अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते. अगदी 100%. कारण जे व्हिडिओ आज हे व्हायरल होतात आणि सर्रास व्हायरल होतात, आता समजलं का गव्हर्नमेंटनी बंदी घातली, अमुक केलं, पण नाही. पण हे फेसबुकला जा, तुम्ही कुठल्याही मीडियावर जा, सोशल मीडियावर तुम्हाला दिसतात. याचा फायदा त्या व्हिडिओमध्ये कुठेही बळजबरी दिसत नाही. मग ठीक आहे, त्याला आमिषाला बळी पाडलं, भीती दाखवली, फेर निर्माण केलं, हे जरूर असेल. पण तो तपासामध्ये पुढे यायला पाहिजे. कट झालं, हे जर तपासामध्ये पुढे नाही आलं तर ह्या व्हिडिओवरून तर त्याला फायदा होणारच आहे. दुसरं तर हे जे व्हिडिओ फिरतात हे तात्काळ बंद केले पाहिजेत. या ठिकाणी आपण बघतोय की बाबासाहेब बुधवंत अनेक वर्ष त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं SITचा हा तपास सुरू आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे लूप होल्स आहेत, त्यामध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे अशी त्यांची अपेक्षा आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते त्यांनी अधोरेखित केलेले आहेत. यासोबतच शासन स्तरावर या संपूर्ण SITमध्ये न्यायालयीन न्यायाधीशांची नेमणूक करावी
आणि न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण चौकशी चालावी अशी मागणी देखील या निमित्तानं होतीये. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर नेमकं काय समोर येणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन गणेशसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.